हा कार्यक्रम जॉयस मायर मिनिस्ट्रीच्या भागीदारांमुळे आणि मित्रपरिवारांमुळे शक्य झाला आहे. तुम्ही सतत पैसे खर्च करत असाल तर कर्जबाजारी झाल्याची तक्रार करू नका. किती जण सहमत आहात याच्याशी? जी गोष्ट आपण करण्यास इच्छुक नाही त्याबद्दल तक्रार करून काय उपयोग आहे? जर आपण ठरवलं तर आपल्या अनेक समस्या आपण सोडवू शकतो, हे लक्षात घ्या तुम्ही. बघा, देवस्तुती करत असताना आपण प्रसाद किंवा दान म्हणून ती अर्पण करायला हवी. म्हणजे देवस्तुतीचा प्रसाद आपण द्यायला हवा. आपण देवस्तुती अर्पण करतो आणि देवस्तुती म्हणजे गोष्ट किंवा एखादं वर्णन असतं आणि देवाने आपल्या बाबतीत जे चांगलं केलं त्याचं वर्णन आपण करत असतो. आणि जेव्हा आपण छोट्या छोट्या गटांमध्ये एकत्र येतो तेव्हा तक्रार करण्याऐवजी आपण देवाच्या चांगल्या गोष्टींबद्दलच बोलायला हवं. किती जण जगातल्या प्रत्येक गोष्टीबद्दल तक्रार ऐकायला आला आहात इथे? सांगा मला आज. म्हणजे जेव्हा तुम्ही तक्रारी ऐकता, कधी कधी असं होतं की बापरे, इतक्या तक्रारी मला अजिबातच सहन होणार नाहीत. बघूया स्तोत्रसंहिता अध्याय 50 वचन 23. जो आभाररूपी यज्ञ करीतो तो माझे गौरव करीतो आणि जो सरळ मार्गाने चालतो त्याला मी देवाने सिद्ध केलेले तारण प्राप्त करून देईन. इब्री अध्याय 13 वचन 15. म्हणून त्याचे नाव पत्करणाऱ्या ओठांचे फळ असा स्तुतीचा यज्ञ आपण त्याच्याद्वारे देवाला नित्य अर्पण करावा. इथे असलेले किती जण गोष्टींसाठी आभार मानतात, कृतज्ञ असतात? बघा, मी म्हटलं होतं तुम्हाला संदेशाची गरज नाहीये, पण दुसऱ्या कोणाला असू शकेल. तुमच्यापैकी कुणाला तक्रार करायला आवडते सांगा? ठीक आहे. किती जणांना असं वाटतं आजचा संदेश ऐकल्यावर तुम्ही पूर्वीप्रमाणे मुळीच तक्रार करणार नाही, किमान 1 किंवा 2 दिवस तरी? खरं तर तुम्ही आभार मानायला हवेत, कारण तुम्ही नरकात जाणार नाही आहात. जरा विचार करा, तुम्ही अनंत काळ जगाल. वा, आणि तेही देवाच्या उपस्थितीत. किती चांगलं नाही की? बघा, तक्रार करणं हे पाप आहे. आणि बघा, ऐकताना किती विचित्र वाटतं की जेव्हा कुणी म्हणतं की 11 दिवसांचा प्रवास करायला 40 वर्ष लागली इस्रायली लोकांना. पण मी विचार करते की आपल्यापैकी किती जण पुढे जाण्याऐवजी किंवा गोष्टींना सामोरं जाण्याऐवजी, गोष्टी मार्गी लावण्याऐवजी एकाच डोंगराभोवती फेऱ्या मारत राहतात. सतत तेच घोळत राहायचं फक्त. माझं वजन वाढतंय, काय करू कळतच नाही. माझी पचनशक्ती बिघडलीये. काही लोक सतत खातात तरी त्यांचं वजन वाढत नाही. हे माझ्या बाबतीत घडलं असतं तर? नाही, असं नाही होत. तर गोष्टींना सामोरं जा. आमीन. असं आहे, आपण बऱ्याच म्हणजे खरं तर रोजच्या गोष्टीबद्दल आपण का तक्रार करतो? म्हणजे मी जर असं म्हटलं की सेवा करण्यासाठी प्रवास करून कंटाळा आलाय, पॅकिंग अनपॅकिंग कंटाळा आलाय, हॉटेलमध्ये राहावं लागतं कंटाळा आलाय. जर मला हे करायचं असेल, चला आता, गोष्टी आपण निवडलेल्या असतात, मग तक्रारी का करतो आपण त्याबद्दल? कारण तुम्ही ज्या गोष्टीची निवड कराल त्या गोष्टीचा एक चांगला भाग असणार आहे आणि एक असा भाग जो तुम्हाला आवडणार नाही कधीही. प्रत्येक गोष्टीचं वैशिष्ट्य आणि फायदा असतोच, पण त्यासोबत आपली परीक्षा घेतली जाते, कष्टही येतात. आमेन. जर तुम्हाला वाटत असेल की अविवाहित राहणं कठीण आहे तर मग वाट बघा लग्न होण्याची. आमेन. जर तुम्ही अविवाहित असाल तर तुम्ही कुणालाही न विचारता कुठेही थांबू शकता. घरी जाताना काही खायला घेऊन जाऊ शकता. तुम्हाला जिथे वाटेल तिथे तुम्ही जाऊ शकता आणि अगदी मनाला वाटेल ते तुम्ही करू शकता. बघा, लग्न करून मी सुखी आहे, पण मी हे सांगते तुम्हाला की तुम्ही अविवाहित असाल तर खूप गोष्टीत मजा करू शकता. मी शपथेवर सांगते, लग्न होईल तेव्हा तुम्ही आनंद लुटूच शकता त्याचा. आमेन. अरे देवा, म्हणजे आपल्याला अविवाहितही राहायचं असतं, विवाहितही व्हायचं असतं आणि त्याचे फायदे तोटे समजूनच घ्यायचे नसतात आपल्याला कधीही.
म्हणजे मी आज तुम्हाला ऐकायला कठीण जाईल असा संदेश देणार आहे, कारण मला तुम्हाला ते सांगायचंच आहे. मग मी परत आले तर टीव्ही बंद करायचा निर्णय तुम्ही घेऊ शकता, पण मी मला हवं ते बोलणारच. बघा, स्वतःसाठी तक्रार करणं थांबावं म्हणून प्रार्थना करा. तुम्ही प्रार्थना करा की मी तुमच्यासाठी प्रार्थना करेन, जेणेकरून आपण तक्रार करणं आणि कुरकुर करणं थांबवू शकू. याला काय म्हणतात? ही सुद्धा तक्रारच असते. हावभाव म्हणजे आपण खूपच तक्रार करतो. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट सांगते मी. हल्लीच जेव्हा आम्ही प्रवासाहून परत आलो तेव्हा आमचा AC बिघडला होता. माझ्या बेडरूममधला AC बिघडला आणि खरं तर माझ्याकडे अजून 2 बेडरूम्स आहेत बरं का, जिथे कोणीच झोपायला जात नाही. तर माझ्या बेडरूममधला AC बिघडला होता, ज्याचा मला खूप त्रास होत होता. आणि आम्ही विचार करत होतो, देव आणि मी गप्पा मारत होतो तेव्हा, की जेव्हा आमचं नुकतंच लग्न झालं होतं तेव्हा आमच्याकडे साधा पंखाही नव्हता. हो खरंय, म्हणजे तुमचा मूड खराब असतो तेव्हा तुम्ही तक्रार करता, पण तुम्ही त्या मूडमधून बाहेर पडू शकता ना. गणना अध्याय 21 वचन 4. मग होर डोंगरापासून कूच करून अदोम देशाला वळसा घालून जाण्यासाठी त्यांनी तांबड्या समुद्राकडचा मार्ग धरला. त्या वाटेत लोकांचे मन अधीर झाले. ते परमेश्वराविरुद्ध व मोशे विरुद्ध असे बोलू लागले की तुम्ही आम्हाला मिसर देशातून काढून या रानात मरावयाला कशाला आणले? येथे तर अन्न नाही व पाणीही नाही, आणि या हलक्या अन्नाला आम्ही कंटाळलो आहो. तेव्हा परमेश्वराने लोकांमध्ये आगेसाप पाठविले. त्यांच्या दंशाने इस्रायलातील बरेच लोक मेले. हे पाहून लोक मोशेकडे येऊन म्हणाले, तर ते क्रांती करू पाहत होते. परमेश्वराविरुद्ध व तुझ्या विरुद्ध बोलण्याचे पाप आम्ही केले आहे. तेव्हा आपल्यावर एखादं संकट येण्याआधी आपल्याला कधी कळतं का? विचार करा बरं. होतंच. आभारी राहून आणि कृतज्ञता बाळगून आयुष्य जगाओ. खरं आहे, तुमच्याकडे जे आहे त्याबद्दल आभार माना. तुमच्यासोबत असलेल्या लोकांबद्दल आभार माना. उगाच त्यांच्यातले वाईट गुण पाहू नका. तुम्हाला त्यांच्यातलं जे आवडतं त्यासाठी आभार माना. खरं तर आज मी एक तक्रार केली, आणि गंमत म्हणजे आता मी तक्रारी करू नका याबद्दल सांगतेय तुम्हाला. माझ्या नवऱ्याला माझे केस विंचरायला आवडतात. माझे केस इतके मोठे नाहीये तरी त्याला आवडतं ते. आणि पण माझे केस दोन्ही बाजूनी विंचरले जातात. तुम्ही ते पाहू शकता. आणि बघा, म्हणूनच ते केस विंचरणं त्रासदायक असतं. आणि माझ्या मागच्या केसांकडे बघून वाटतं लाल समुद्राचं विभाजनच झालंय बहुतेक इथे. आणि देव नेहमीच मला म्हणतो की मी तुझे केस विंचरतो. तो खूपच संयमी माणूस आहे बरं का. म्हणजे माझा स्वभाव असा आहे की पटापट काम उरकायचं आणि निघायचं. आणि तो लहानशी फणी घेतो, अगदी लहान फणी, आणि प्रत्येक केस विंचरत बसतो अगदी व्यवस्थित शांतपणे. आणि माझं असं होतं, मी अस्वस्थ होते आणि मी म्हणते की ठीक आहे, आता झालं, चांगलं वाटते, चल. तो म्हणतो हलू नको. आणि मग मी त्याला म्हणते की तुझे पाठीमागचे केस विस्कटलेले असतात, त्याचं काय? आपण असं करतो ना, एखाद्याने आपल्याकडे बोट दाखवलं तर त्याला आपण त्याच्या काहीतरी गोष्टी सांगतो आणि दोषी ठरवतो. तुझे केस सुद्धा चांगले विंचरलेले नसतात, माझे का तुला विंचरायचे आहेत अगदी नीट? म्हणजे आपण असं विचित्र वागत असतो. आपल्याला आवडतं ते. हे पाहून लोक मोशेकडे येऊन म्हणाले, परमेश्वराविरुद्ध व तुझ्या विरुद्ध बोलण्याचे पाप आम्ही केले आहे. तेव्हा हे साप आमच्यामधून काढून टाकण्यासाठी परमेश्वराची प्रार्थना कर. तेव्हा मोशेने लोकांसाठी प्रार्थना केली. आता बघा, ही गणना 21ची गोष्ट 1 करिंथमध्ये पुन्हा एकदा येते. 1 करिंथ काय म्हणतं की
त्यांच्यापैकी कित्येकांनी प्रभूची परीक्षा पाहिली आणि ते सापांच्या योगे नाश पावले, तेव्हा आपण प्रभूची परीक्षा पाहू नये. चला आता. म्हणून देवाला दोष देऊ नका आणि त्याचा संयमही पाहू नका. तर आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारतेय की तुम्ही बऱ्याचदा तुम्ही समाधानी असता का? खरं तर अनेक लोक घाईघाईमध्ये हो असं म्हणतात, पण आपण नसतो समाधानी. वचन म्हणतं मला काही कमी पडल्यामुळे मी बोलतो असे नाही, कारण ज्या स्थितीत मी आहे तिच्यात मी स्वावलंबी राहण्यास शिकलोय. ते असं नाही म्हणत की ते आधीपासूनच समाधानी होते, ते म्हणाले ते शिकले. आणि एक सांगू, जेव्हा आपण समाधानी राहायला शिकतो तेव्हा आपल्याला कळतं की तक्रार करणं किती निरर्थक असतं. ते प्रार्थना केल्याने आपल्याला देवाकडनं उत्तरं मिळतात, तक्रारी केल्याने नव्हे. आणि जेव्हा आपण प्रार्थना करतो नंतर तक्रार करतो, जे आपण नेहमीच करतो, तर आपण सकाळी देवासमोर प्रार्थना करतो, देवा मला मदत कर, मला मदत कर, मदत कर, मदत कर. दुपारी हॉटेलमध्ये जेवायला जातो आणि सकाळी ज्याबद्दल प्रार्थना केली त्याबद्दलच तक्रारी करत राहतो. तुम्ही सुद्धा खूप कटकटी करता का सांगा मला तुम्ही. चला कुणीतरी हसलं यावर. खरं तर जे जास्त कटकट करत नाहीत ते कर्मचारी मला खूप आवडतात. ते कामावर येतात, ते वेळेवर कामावर येतात, त्यांचं काम करतात, दुपारी जेवायला जातात, मग वेळेवर पुन्हा येतात, ते नियमांचं पालन करतात, ते घरी जातात, दुसऱ्या दिवशी पुन्हा कामाला येतात, ते पुन्हा काम करतात. मला असे लोक आवडतात ज्यांना आनंदी राहण्यासाठी दुसऱ्या कुठल्याही गोष्टीची आवश्यकता पडत नाही. अशी देवस्तुती तुम्ही करू शकाल का? तुम्हाला हे आवडणार नाही तरी मी वाचतीये. लूक अध्याय 3 वचन 14. शिपायांनीही त्याला विचारले, आम्ही काय करावे? त्याने त्यास सांगितले, कोणावर जबरदस्ती करू नका व कुभांड आणू नका, तर आपल्या पगारात तृप्त असा, आपल्या पगारात तृप्त असा. मला वाटतं मगाशी जी व्यक्ती असली तीच असते पुन्हा. या हजारो लोकांमध्ये एका माणसाला असं वाटतंय फक्त की मी गमतीदार आहे. याकोब अध्याय 5 वचन 9 म्हणतं, बंधूंनो तुम्ही दोषी ठरू नये म्हणून एकमेकांविषयी कुरकुर करू नका. पहा न्यायाधीश दाराजवळ उभा आहे. पहा न्यायाधीश दाराजवळ उभा आहे. तक्रार करू नका. आता हे फक्त माझ्याकडून आहे, तुमच्यासाठी गिफ्ट आहे. जी गोष्ट तुम्हाला मनापासून करायची आहे त्याबद्दल तक्रार करू नका. तुमचं वेळापत्रक पाळा. एके दिवशी देव मला म्हणाला, तूच तुझं वेळापत्रक तयार केलंयस, आवडत नसेल बदलून टाक. तुम्हाला जर वाटत असेल तुम्ही खूप व्यस्त आहात, काही गोष्टींना नाही म्हणायला शिका. तुम्ही किती थकलाय त्याबद्दल तक्रार करू नका. तुमच्या आयुष्याचा नीट अभ्यास करा, विश्रांती मिळेल तुम्हाला. आता हे बोलताना मी तुमच्याकडे पाठ फिरवणार आहे, कारण इथे असे खूप कमी लोक आहेत जे माझ्या पाठीमागे माझ्यावर रागवतील. तर जर तुम्ही जास्त खात असाल तर तुमच्या लठ्ठपणाबद्दल तक्रार करू नका. काय करणार, ऐकावंच लागणार आहे तुम्हाला हे सगळं. सतत खर्च करत असाल तर कर्जबाजारी झाल्याबद्दल तक्रार करू नका. काय पटतंय ना मी काय म्हणते ते? ज्या गोष्टीबद्दल आपण काही करण्यास इच्छुक नाही त्याबद्दल तक्रार करून काय उपयोग होणार? एक सांगू, आपण ठरवलं तर आपली कोणतीही समस्या सहज सोडवू शकतो आपण. अजून एक शिकवण, त्याशिवाय मी सोडणार नाहीच आहे. आज संदेश ऐकायचाच आहे. जर समस्या सोडवण्याचा मार्ग माहित नसेल तर तक्रार नका करू. हबक्कूक तक्रार घेऊन देवाकडे गेला आणि देव म्हणाला, मार्ग शोध आणि
तो मार्ग लिहून काढ, जेणेकरून पुढे समस्या येतील ते वाचू शकतील. मला हे आवडलं. बघूया हबक्कूक अध्याय 2:1. मी आपल्या पहाऱ्यावर उभा राहीन, किल्ल्यावर पहारा करीन, तो मज बरोबर काय बोलेल आणि माझ्या गारहाण्याविषयी त्यास मला काय उत्तर देता येईल ते मी पाहीन. मग परमेश्वराने मला उत्तर दिले की हा दृष्टांत लिहून काढ. पाट्यांवर ठळक लिही, म्हणजे कोणीही तो वाचून धावत सुटावे. पाट्यांवर ठळक लिही म्हणजे कोणीही तो वाचून धावत सुटावे. जर तुम्हाला काही समस्या असेल तर त्यावरचा मार्ग शोधायला लागा ना. जर तुमच्याकडे काही करायला वेळ नसेल, तुम्ही त्रासलेले असाल, गोंधळलेले असाल, तर मग त्यावर मार्ग शोधा. काहीतरी शांत बसा, तुम्ही काय करताय ते पहा, तुम्ही तुमचा वेळ कसा वाया घालवता ते पहा आणि निरीक्षण करा की तुम्ही जे करताय त्यातून काहीच निष्पन्न होत नाहीये. किती गोष्टींमध्ये तुम्ही गुंतलेले आहात ज्या देवाने तुम्हाला करायला सांगितल्याच नव्हत्या. तुम्ही ते पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने केलं, कारण तुम्हाला असं वाटतं कुणी तुमच्यावर रागवू नये आणि तुम्ही ते करत गेलात. तुम्हाला कळत नव्हतं तुम्ही ते काय करताय. कदाचित तुम्हाला ते फक्त एकदाच करायचं होतं. देवाने हा विषय 1 वर्ष आधीच संपवला होता, तुम्ही अजूनही ते करत राहताय. एक नियम असतो, घोडा 10 वर्षापूर्वी मेला असेल तर त्याच्यावर स्वार नसतं व्हायचं. जर एखादी गोष्ट काम करत नसेल तर तीच गोष्ट वारंवार करण्याचा प्रयत्न नका करू. त्यावर मार्ग शोधा. जर तुम्ही कर्जबाजारी झाला असाल, त्यामुळे तुमच्यावर दडपण आलं असेल, तर देणी कशी चुकती करता येईल यावर मार्ग शोधा. पैसे कसे जमा करू शकाल याचा विचार करा, जेणेकरून कर्ज फेडण्यासाठी पैसे गोळा होतील आणि कर्जातून मुक्त व्हाल. कर्जबाजारी राहून प्रत्येक वेळी तक्रार करून काय उपयोग आहे. आमेन. जर तुमच्याकडे समस्या सोडवण्याचा मार्ग नसेल तर त्याबद्दल सतत तक्रार करत राहू नका. देवाला आपल्या सगळ्यांना आनंदी पाहायचंय. भिंत तुटली अशी नेहम्याची तक्रार होती, पण त्याने मार्ग शोधला आणि त्याने भिंत उभारली. वंशद्वेषाबद्दल मार्टिन ल्युथर किंगची तक्रार होती, त्याने मार्ग शोधला आणि वंशद्वेष संपवला. टाळ्या वाजवू शकता. आणि पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगेन की जर एखाद्या गोष्टीबद्दल तक्रार करायची असेल तर काळजी न करता प्रार्थना करा. तुम्हाला एक लहानशी पण खरी घटना सांगणारे एक धर्मोपदेशकांचा एक गट आहे ज्यांना मी ओळखते, आणि ते समुद्रकिनारी मासे पकडायला गेले होते. आणि बघा, कॅलिफोर्नियामध्ये समुद्रकिनारी ते रात्री मासे पकडायला गेले आणि त्यांची बोट एका खडकाला आदळली आणि त्यांना खूपच गंभीर अशी दुखापत झाली. ते खूप वाईट परिस्थितीत होते आणि त्यांनी रेडिओद्वारे कोस्टगार्डशी संपर्क साधला आणि कोस्टगार्डने समुद्र परिसराचा नियम म्हणून विचारलं की सर, इथे येण्याची अनुमती आहे का. आणि ही खूप विचित्र गोष्ट होती. त्यांच्या शरीरातून रक्त वाहत होतं, ते जखमी होते आणि जीवन मरणाचा प्रसंग होता. आणि ज्या लोकांना येशू भेटला नाही त्यांना मदतीची खूप गरज असते. सगळ्या प्रकारच्या मदतीची गरज असते त्यांना. ते आतून रक्तबंबाळ झाले, त्यांचं मन तुटलंय, त्यांच्या अनुमतीशिवाय येशू येऊ शकत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की येशू आज काही लोकांना विचारतोय की सर, तुमची अनुमती असेल तर मी येऊ का तिथे. मॅडम, तुमची अनुमती असेल तर मी करू का हे. एक सांगू का, हे खूप सोपं आहे. तुम्ही किती वाईट आहात याने काही फरक पडत नाही, कारण देव तुमच्यावर प्रेम करतोच. आणि असा कोणताही खोल खड्डा नाही जिथे तो पोहोचू शकत नाही आणि तुम्हाला त्यातून बाहेर काढू शकत नाही. त्याला तुमच्या आयुष्यात काही चांगलं घडवायचं आहे, अजून खूप उशीर झालेला नाहीये. असं कोणतंही पाप नाही ज्याची क्षमा मिळू शकत नाही. पण एक गोष्ट तुम्हाला प्रकर्षाने करावी लागेल. तुम्हाला म्हणावं लागेल, तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल की येशू हा देवाचा पुत्र आहे. तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल, त्याने तुमचं पाप स्वतःवर घेतलंय आणि तुमच्यासाठी त्याने मृत्यू स्वीकारलाय. तुमच्या पापांची क्षमा केली गेलीये. आणि जर तुम्ही हे स्वीकारलं आणि तुम्ही असा निर्णय घेतला की तुम्हाला पापांपासून दूर जायचंय. पश्चाताप या शब्दाचा अर्थ पापांसाठी क्षमा मागणं नाही, तर त्याचा अर्थ आहे तुम्हाला पापांपासून दूर जायचंय, मला देवाच्या जवळ जायचंय आणि एका नव्या आयुष्याची सुरुवात करायची. आमेन. मी खूप प्रामाणिकपणे तुम्हाला सांगणार आहे की पापी होण्यापेक्षा ख्रिस्ती होणं हे कधीही चांगलं आहे.
पण ते इतकं सोपं नाहीये. हो, खरं तर म्हणजे तुम्हाला पापांपासून दूर जायचंय, नवीन आयुष्य जगायला शिकायचंय. त्यासाठी तुम्हाला वचनांचा अभ्यास करावा लागेल, नवीन मित्र शोधावे लागतील, चर्चच्या चांगल्या वातावरणात राहावं लागेल, जिथे तुमची काळजी घेणारे, तुमच्यावर प्रेम करणारे असतील. आणि याचा तुमच्या तारणाशी संबंध नाही. तुम्ही तारले गेलात कारण तुम्ही विश्वास ठेवलात. तुम्ही तुमच्या आयुष्याचा आनंद लुटावा म्हणून येशूने मरण पत्करलेलं आहे. येशूला तुमच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी काही गोष्टी तुमच्या आयुष्यात घडवाव्या लागतील. पण प्रश्न असा आहे की तो संयमी आहे. जोवर तुमची तयारी होत नाही तोवर येशू काहीही करत नाही. आणि तुम्ही आज तारणासाठी प्रार्थना केली, जर तुम्ही तुमचं आयुष्य येशूला समर्पित केलं, दूरच्या प्रवासासाठी तुम्ही आज पहिलं पाऊल उचललं, तर माझी इच्छा आहे की तुम्ही मनापासून तयार राहा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की ही तारणासाठीची प्रार्थना नाही, जी केल्यावर आपण इथून बाहेर जाऊन पुन्हा तसंच वागू. तुमचं आयुष्य बदलावं अशी दृढ इच्छा हवी. आज इथे कोणी असं आहे का की येशूला तुमचा तारण करता म्हणून तुम्हाला स्वीकारायचंय? बिनधास्त आणि उघडपणे तुम्ही बोला. तो तुमचा तारणहार व्हावा असं वाटतंय का तुम्हाला? त्याला स्वीकारायचंय का तुम्हाला? कदाचित तुम्ही असं म्हणाल, जॉयस अगं मला नाही माहित की मी तारला गेलोय की नाही. म्हणजे बघा, लोक चर्चमध्ये जातात, ते धार्मिक असतात, तिथे ते हजर राहतात, ते त्या गोष्टीवर अवलंबून असतात की मी चर्चमध्ये जातो. म्हणजे मला म्हणायचंय, तुम्ही गॅरेजमध्ये जाऊन बसलात म्हणून तुम्ही कार नाही होणार आहात ना. म्हणजे तुम्ही चर्चमध्ये जाता म्हणून काही तुम्ही ख्रिस्ती होत नाही. आमेन. म्हणजे बघा, ख्रिस्तीत्व म्हणजे तुमचं जीवन उजळून टाकणं आणि म्हणणं की मी पापी आहे, मी खूप गोंधळ घातलाय, मला तुझी गरज आहे, तू ये आणि माझ्या आतमध्ये राहा, माझा तारण करता हो आणि तुला हवं तसं मला बनव. आणि जर मी तुमच्यासोबत प्रार्थना करावी असं वाटत असेल तर कृपया एक गोष्ट करा, तुम्ही जिथे आहात तिथे उभे राहा. आम्ही तुम्हाला काही करायला सांगणार नाही, फक्त उभे राहा. चला, आता आपल्याला हे करायचंय, उभे राहा आणि म्हणा आमेन आमेन. ठीक आहे, उठा. तुम्ही जिथे बसलायत तिथे बाल्कनी मधले सगळे उठून उभे राहा. सगळेजण जिथे कुठे आहात तिथे चला उठा. एका नवीन आयुष्याची सुरुवात करूया आणि सैतानाला हरवून टाकूया. आमेन. चला, ओके. आता ऐका, आम्ही आज तुमच्यासोबत प्रार्थना करणार आहोत आणि तुम्हाला गोंधळात टाकण्यासाठी मी तुम्हाला उभं राहायला सांगितलं नाही. जर तुम्ही इथे उभे राहू शकला नाहीत, मला सांगा तुम्ही बाहेर जाऊन जगासमोर कसे उभे राहाल. म्हणून मी लोकांना यासाठी उभं राहायला सांगते, कारण या कृतीने तुम्ही हे सुनिश्चित करत असता की मी या बाबतीत खूप गंभीर आहे. तर चला प्रार्थना करूया. पित्या, माझी तुझ्यावर प्रीती आहे. येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे. तू माझ्यासाठी मरण पत्करलेस. माझ्या पापांसाठी मी क्षमा मागतेय. मला पश्चाताप झालाय. मी पापांपासून दूर जातेय. मी तुझा स्वीकार करते येशू. मी विश्वास ठेवतेय. मी तारण करता म्हणून तुझा स्वीकार करतेय. तू माझा मित्र हो. तू माझा तारण करता हो. मी स्वतःला तुला अर्पण करतेय. मी जशी आहे तसा माझा स्वीकार करून तुला मी जशी बनावं असं वाटतं तसं बनव. धन्यवाद येशू. मला विश्वास आहे की मी तारले गेले. मी पापातून मुक्त झाले. मी स्वर्गाच्या दिशेने वाटचाल करतेय आणि मी माझ्या प्रवासाचा आनंद लुटणार आहे. चला, आता आपण सगळ्यांसाठी देवाची स्तुती करूयाच. आमेन. खरं तर तक्रार केल्याने आपल्या प्रार्थना निष्क्रिय होतात. त्याऐवजी देवाने आपल्या आयुष्यात ज्या चांगल्या गोष्टी आणल्यात त्यावर लक्ष केंद्रित करा आणि त्यासाठी आभार व्यक्त करायला लागा. हा कार्यक्रम जॉयस मायर मिनिस्ट्रीच्या भागीदारांमुळे आणि मित्रपरिवारांमुळे शक्य झाला आहे.